नमस्कार मित्रांनो, मी सचिन राजपूत सचराज पुन्हा एकदा आपल्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. काही गोष्टींचा जो आहे निवारण करण्यासाठी म्हणू शकाल तुम्ही. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसांपासून माझ्या सर्व मुस्लिम मित्रांचं जे आहे ते खूप प्रमाणात जे आहे अतिशय चांगल्या प्रकारे ते इलेक्शन लढत आहेत आणि निवडूनसुद्धा येत आहेत. तर त्यांना सर्वप्रथम मी त्या गोष्टीसाठी अभिनंदन करतो. आणि ज्या प्रकारे त्यांनी मुंबईला, मालेगावला बऱ्याच ठिकाणी MIM पार्टी, इस्लाम पार्टी अशा प्रकारचे जे पार्टीज आहेत ते चांगल्या प्रकारे परफॉर्म करून निवडून येत आहेत. तर त्या सर्व माझ्या मुस्लिम मित्रांना सांगायचं आहे मला या ठिकाणी, की ज्या प्रकारे तुम्ही ग्रोथ करत आहात महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, ती ग्रोथ जी आहे ती तुम्हाला पचवायला लागणार आहे. कारण कधी-कधी काय होतं, की अतिउत्साहामध्ये आपण आपापल्यामध्येच जे आहे ते वैर करून बसतो. म्हणून मी सांगू इच्छितो, की मी माझ्या सर्व मुस्लिम बंधूंना, की आपण ज्या प्रकारे आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आहेत, कुठल्याही प्रकारचा द्वेष ठेवत नाही आहेत, त्याच प्रकारे तुमची उन्नती झाल्यानंतर, तुमचा जो वर्कलोड वाढल्यानंतर, तुमचे जास्तीत जास्त सीट जे आहेत ते आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचं जे आहे ते बाहू करू नका. बाहू करू नका किंवा गर्वही करू नका. कारण गर्व केल्यानंतर भारतात असे बरेचसे पक्ष आहेत, ठीक आहे ना. तुमचा एकटा पक्ष नाही आहे भारतामध्ये, बरेचसे पक्ष आहेत. याच्याने वैर निर्माण होईल. म्हणून आपल्या भारताचं जे वातावरण आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळायचं आहे. त्यासाठी तुमच्या पद्धतीने इलेक्शन्स लढवा, लोकांचे कामं करा. बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. मी सचराज कधीही कुठेही तुमच्यासाठी उपलब्ध आहेच. म्हणून जे काही कार्य कराल ते व्यवस्थितरित्या करा. कुठल्याही प्रकारचा गर्व, घमंड जो आहे तो आपल्याला येऊ नये याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या या कार्याला पुढे घेऊन जा आणि अजून चांगल्या प्रकारे तुमची सीट येवो, तुमचा पक्ष जो आहे तो आणखीन लांबपर्यंत जावो, अशी मी